नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी अर्णव दोघेही जण पादुकांचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की देवा, दत्तगुरू यांच्या सुवर्ण पादुका आमच्या घरामध्ये आल्यात हे आम्ही आमचं भाग्य समजतो. पण ह्या पादुकांची पूजा या घरामध्ये अगदी व्यवस्थितरित्या होऊ दे. आजीने दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडता येऊ दे, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. तेव्हा ती अर्णवला खुणावते आणि त्याला हात जोडायला लावते आणि म्हणत असते की माझ्या घरावरती आणि अर्णव सरांवरती तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे आणि अर्णव सरांच्या मनातलं लवकरात लवकर मला कळू दे, असं प्रेक्षकांनो ईश्वरी आता मागणं मागत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण येऊन पादुकांचा आशीर्वाद घेत असतात. ईश्वरी अर्णव झाल्यानंतर इथे अंजली आणि राकेश हे दोघे जण येतात. तेव्हा राकेश सुवर्ण पादुका यांच्याकडे बघतो आणि आपल्या मनामध्ये म्हणत असतो की अरे वा देवा, खरंच माझं नशीब तर बलवत्तर आहे. पैशांची एवढी भयानक मला गरज असताना या सुवर्ण पादुका जणू काही तू माझ्या मदतीसाठीच पाठवल्यात. लवकरात लवकर ह्या पादुका आता माझ्याकडे आल्या पाहिजेत, म्हणजे मी हा विकेन आणि मग लवकरच त्या बॉसचे पैसे परत करून टाकेन. लोकांसाठी ह्या पादुका म्हणजे त्यांचं श्रद्धास्थान, पण माझ्यासाठी फक्त 24 कॅरेट सोनं. त्यानंतर प्रेक्षकांनो सगळ्यांनी इथे सुवर्ण पादुका यांचा आता आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्या पाया पडल्यानंतर इथे आलेले भाविक आता असतात. तेव्हा इथे त्यांना आजी म्हणत असते की तुम्ही इथे आलात, तुमचे पाय आमच्या घराला लागले, आम्ही आमचं भाग्य समजतो. तेवढ्यातच इथे राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की इथे सगळेजण असताना या सुवर्ण पादुका मला चोरता येणार नाही. यांना चोरण्यासाठी वेगळी वेळ आता निवडायला पाहिजे. तर प्रेक्षकांनो इथे आजी म्हणत असतात की तुम्ही सगळेजण इथे आलात, आम्हाला खरंच खूप बरं वाटलं. तुम्ही इथे बसा आणि सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. बसून घ्या बरं आणि आमच्या घरातला पाहुणचारसुद्धा घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो आलेले इथे आता भाविक बसलेले असतात. तेव्हा त्यांच्यासाठी ईश्वरी शिरा घेऊन येते. प्रसादाचा शिरा आणलेला असतो. तेव्हा भाविक आता शिरा खातात आणि म्हणत असतात की अरे वा, प्रसाद तर खूपच जास्त उत्तम झालेला आहे, खूपच छान. तेव्हा अंजली म्हणते, आवडलं का तुम्हाला? आपल्या ईश्वरीने बनवले. ही आहे ईश्वरी, अर्णवची बायको. तिने हा शिरा बनवलाय प्रसादाचा. तुम्हाला आवडला ना? आम्ही प्रसन्न झालो. तेव्हा इथे अर्णव सांगत असतो की हा शिरा तिने रात्रीच तयारी करून ठेवली होती. असं बोलायला जाणार ईश्वरी म्हणते, सर राहू द्या. त्यानंतर इथे आजी विचारत असतात, मग आपले स्वामी कधी येणार आहेत? स्वामी कधी येणार आहेत ते सुद्धा आम्हाला कळू द्या. तेव्हा भाविक इथे आलेले असतात. ते म्हणत असतात, स्वामी इथे दुपारपर्यंत नक्की पोचतील. उद्या ते त्यांच्या स्थानावरून निघतील आणि दुपारपर्यंत इथे येतील. लवकरच येतील, काळजी करू नका. तिथे स्वामी आल्यानंतरच इथे सुवर्ण पादुकांवरती अभिषेक होणार असतो. त्यामुळे आजी म्हणतात की ठीक आहे, स्वामी इथे आले की त्यांच्या उपस्थितीतच आम्ही इथे त्या पादुकांचे अभिषेक करून घेऊ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो. उद्या इथे आम्ही स्वामी आल्यानंतर लवकरच आम्ही पोहोचू. मग तर चालेल ना? तेव्हा आजी म्हणतात, हो नक्कीच चालेल. खरं तर इथे सुवर्ण पादुका आल्यात ना आमच्या घरामध्ये, तर चैतन्य आल्यासारखं वाटतंय आणि आत्तापर्यंत सगळं काही नीट घडलंय. पुढेही सगळं काही नीट होऊ दे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आजी तुम्ही काळजी करू नका. इथे तुम्ही मला जी जबाबदारी दिली आहे ना, ती मी व्यवस्थितच पार पाडेन. तुम्हाला मी अजिबातच शंकेला जागा देणार नाही आहे. तेव्हा इथे आता आजी प्रसन्न असतात. देवा त्यांना असंच प्रसन्न राहू दे, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. त्यानंतर ईश्वरी इथे आता तेल वगैरे वाहत असते, पण त्या व्यवस्थित करत असते. तेवढ्यातच तिथे आजी येतात आणि म्हणतात, ईश्वरी हे घे, या आहेत दुर्वा आणि हे आहे गोमूत्र. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की उद्या तुला लवकर उठावं लागणार आहे, म्हणजे अगदी ब्रह्मवेळेवरती उठून तुला इथे हे गोमूत्र आणि हे दुर्वा हे सगळं घरामध्ये तुला शिंपडायचं आहे. त्यानंतर तयार झाल्यानंतर तुला पूजा करायची आहे, कळलं का?
तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "ठीक आहे आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी वेळेवरती उठून सगळीकडे गोमूत्र आणि त्याचबरोबर ज्या दुर्वा तुम्ही दिल्यात त्याने सगळीकडे शिंपडेन." तेव्हा इथे ईश्वरी आता मनापासून हे सगळं करत असते. तेव्हा आजीला छानच वाटत असतं. आजी म्हणतात, "हे बघ, वेळ अजिबात हातातून निघून जाता कामा नये हां. बरोबर तुला इथे अगदी ब्रह्मवेळेवरती उठून या ठिकाणी येऊन तुला सगळीकडे हे गोमूत्र शिंपडायचं आहे. हे दुर्वा आणि हे गोमूत्र व्यवस्थित जपून ठेव." तेव्हा ईश्वरी म्हणते, "आजी तुम्ही काळजीच करू नका. मी बरोबर लवकर उठून हे गोमूत्र अख्ख्या घरभर शिंपडेन." तेव्हा इथे आता ईश्वरी त्या ठिकाणी गोमूत्र दुर्वा ठेवते आणि आता रूममध्ये थोडासा आराम करायला जाते. त्यानंतर राकेश तिथे आलेला असतो. राकेश म्हणत असतो की चला आता सगळेजण छान साखर झोपेत असतील तोपर्यंत मला सुवर्ण पादुका गायब करू दे. कारण का सुवर्ण पादुका गायब केल्यानंतरच मला त्या विकून त्याच्यातून पैसे मिळवायचे आहेत. सगळ्या भाविकांसाठी, भोल्या भाविकांसाठी या सुवर्ण पादुका म्हणजे दत्तगुरूंच्या पादुका आहेत. पण माझ्यासाठी फक्त ह्या पादुका इथे 24 कॅरेट सोनं आहे, जे मी विकणार आहे आणि त्याच्यातून पैसे मिळवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश त्या पादुका उचलून चोरून ठेवणार असतो. पण तेवढ्यातच त्याला चाहूल लागते. कुणीतरी आलं वाटतं आणि तो आता लपून बसलेला असतो. त्याला वाटतं कुणीतरी आलंय. कुणीही नसल्यामुळे तो पुन्हा जातो आणि सुवर्ण पादुका चोरण्याचा प्रयत्न करणार असतो. तेवढ्यातच इथे ईश्वरी आता उठलेली असते, तयार झालेली असते. ती म्हणते की चला आता बरोबर इथे ब्रह्मा वेळेवरती उठून मी आता दुर्वाने संपूर्ण घरभर गोमूत्र शिंपडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवकडे बघते. तेव्हा अर्णव इथे छान झोपलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर झोपेसुद्धा किती छान दिसतायत ना, अगदी साधेभोळे. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर भडकुचन भडकुचन वाटतच नाही, एकदम छोटेसे भडकुचन होऊन जातात. म्हणजे त्यांना बघितल्यानंतर गुस्सा हवेत पळूनच जातो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आपण दोघेजणं मिसमॅच आहोत का? मी मॅच नाही आहे तुम्हाला? मी पण बघते तुमच्या मनातलं तुम्ही मला कसं नाही सांगत ते. काहीही झालं तरी लवकरात लवकर तुमच्या मनातल्या भावना मला सांगून टाका. तर इथे ईश्वरी आता गणूबाप्पाजवळ येते. हात जोडून म्हणत असते की गणूबाप्पा, आज येथे सुवर्ण पादुकांचा अभिषेक आहे. स्वामीसुद्धा येणार आहेत. आतापर्यंत सगळं काही नीट घडलंय. यापुढे सुद्धा सुवर्ण पादुकांची पूजा व्यवस्थित पार पडू द्या, असं ईश्वरी म्हणत असते. तेवढ्यातच इथे राकेश सुवर्ण पादुका चोरायला जाणार त्या ठिकाणी ईश्वरी आलेली असते. तेव्हा राकेश जातो आणि आधी लपून बसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आलेली असते आणि ती दुर्वाने आता सगळीकडे ते गोमूत्र शिंपडत असते. तेव्हा राकेश म्हणत असतो की हे सगळं काय आहे? म्हणजे ही ईश्वरी एवढ्या सकाळ सकाळ पहाटे उठून हे गोमूत्र सगळीकडे काय शिंपडते? मला तर वाटलं होतं सगळेजण आता साखर झोपेमध्ये असतील, म्हणजे मी त्या सुवर्ण पादुका चोरेन आणि त्या लपवून ठेवेन म्हणून. पण ईश्वरी एवढ्या सकाळ सकाळ उठली आणि सगळीकडे आता गोमूत्र शिंपडते. हिने जर मला इथे बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला कुणीही बघता कामा नये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी सगळीकडे गोमूत्र शिंपडत असते आणि राकेश आता सगळीकडे लपून छपून बसत असतो. सोफ्याच्या आड जात असतो. त्याचबरोबर एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये उभा राहतो. कारण का ईश्वरीला दिसू नये म्हणून. ईश्वरीने जर राकेशला बघितलं तर सुवर्ण पादुका गायब होण्यामागे त्याचा हात आहे, हे ईश्वरी सगळ्यांना सांगेल. तेव्हा राकेश आता लपून बसलेला असतो. तो म्हणतो काही झालं तरी मला कुणी बघता कामा नये की मी इथे लपून बसलोय ते. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी रूममध्ये नाही आहे. तेव्हा अर्णव बाहेर येऊन बघतो. तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, अगं एवढं सकाळ सकाळ तू इथे काय करतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, अहो मला सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं होतं ना ब्रह्मवेळेवरती, पण तुम्ही इतक्या लवकर का उठलात सर? अहो आत्ताशे 3 वाजलेत." तेव्हा अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर, अगं मला असं वाटलं तुला माझ्या मदतीची गरज असेल तर मी तुला हेल्प करेन ना, म्हणून मी इथे आलोय." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर तुम्ही जाऊन झोपा, आराम करा. आताशे 3 वाजलेत, तुमची झोप पूर्ण होईल." तेव्हा अर्णव म्हणतो, "आर यू शुअर तुला माझ्या मदतीची गरज नाही आहे? मी जाऊन झोपू?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो सर, तुम्ही प्लीज जाऊन झोपा." तेव्हा अर्णव जात असताना इथे राकेशचा हात लागतो आणि इथे छोटीशी कुंडी खाली पडते.
तेव्हा आवाज झाल्यानंतर अर्णव आता बाजूला येतो आणि सगळीकडे बघत असतो आवाज कुठून आला. राकेश घाबरलेला असतो. राकेश म्हणतो, "अरे देवा, याने जर मला इथे बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा काहीही झालं तरी मला पळून जाता येणार नाही आहे. पळून जाताना हा मला बघेल, तेव्हा मला इथेच थांबावं लागणार आहे." ईश्वरी म्हणते, "सर काय झालं?" अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, मला तिथे कसला तरी आवाज आला. ताईसुद्धा पहाटे उठली आहे का तुझ्याबरोबर?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे अंजली ताई कशा काय उठतील? आता इथे पहाटेचे 3 वाजलेत. मग एवढ्या लवकर त्या उठतील का? त्यांना आरामाची गरज आहे. मी एकटीच उठली आहे कारण मला सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं होतं ना म्हणून. आईने सांगितलं होतं की मला ब्रह्मवेळेवरती उठून हे काम करायचं आहे. बरं आता तुम्ही जा बरं. तुम्ही जाऊन थोडे झोपा. मी पण येते." तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही नको. आता मी झोपणार नाही आहे. आता मी सुद्धा फ्रेश होतो आणि काम करत बसतो. तू फक्त एक काम कर माझ्यासाठी. एक कॉफी घेऊन ये, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. म्हणजे मलासुद्धा बरं वाटेल." तेव्हा ईश्वरी म्हणते, "ठीक आहे. तुम्ही जाऊन फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी लगेचच कॉफी घेऊन येते." तेव्हा अर्णव आता गेल्यानंतर ईश्वरी किचनमध्ये जाते. कॉफी तयार करते आणि अर्णवसाठी ती कॉफीसुद्धा घेऊन जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी आता रूममध्ये गेल्यानंतर राकेश लगेचच तिथे येतो आणि सुवर्ण पादुका उचलतो. तो म्हणतो की "देवा, खरंच म्हणजे तू सुद्धा माझ्यासाठी धावत पळत इथे आलास नाही का? मला आशीर्वाद देण्यासाठी, मला पैसे मिळवून देण्यासाठीच देव इथे आलेला आहे." असं आता राकेश म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशने त्या पादुका आता चोरलेल्या असतात कारण त्याला खूप पैशांची गरज असते. त्याने बॉसकडून जे पैसे घेतलेले असतात ते पैसे आता परत देण्याची वेळ आलेली असते आणि राकेशकडे पैसे नसतात. अर्णवने त्याची चांगली कोंडी केलेली असते म्हणून त्याची नजर त्या सुवर्ण पादुकांवरती गेलेली असते आणि ते विकून तो आता पैसे मिळवणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी छान तयार होऊन आलेली असते. ईश्वरी आता तयार होऊन आल्यानंतर बघते तर काय, सुवर्ण पादुका गायब झालेल्या असतात. तेव्हा ईश्वरीच्या हातातलं आरतीचं ताटसुद्धा खाली पडतं. जोरात आवाज होतो. सगळेजण धावत पळत तिच्या जवळ येतात आणि विचारतात, "काय झालं ईश्वरी, झालं तरी काय?" तेव्हा ईश्वरी आता सुवर्ण पादुका नाही आहेत असं म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांनाच खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. सगळेजण म्हणतात, "काय, सुवर्ण पादुका इथे नाही आहेत? मग कुठे गेल्या?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय माहिती, आता मी सकाळी ब्रह्मवेळेवरती उठले होते तेव्हा तर इथे पादुका होता. मग आता कुठे गायब झाल्या काय माहिती." तेव्हा इथे प्रेक्षकांनो, घरातले सगळेजण पॅनिक झालेले असतात. सुवर्ण पादुका अशा कशा गायब होतील असं इथे आता सगळेजण म्हणत असतात. अंजली म्हणते, "अरे देवा, आता तरी इथे पादुकांचा अभिषेक होता ना आणि आता सुवर्ण पादुका गायब झाल्या, पण त्या गेल्या तरी कुठे?" तेव्हा इथे ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरी म्हणत असते की "देवा, अरे असं कसं घडलं? इथे पूजा व्यवस्थित संपन्न होऊ दे असं म्हणाले होते ना मी. आजीनेच दिलेली जबाबदारी मला व्यवस्थितरित्या पार पाडायची होती आणि हे सगळं काय घडलं?" तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे मामी आता ईश्वरीला विचारत असते की "खरं खरं सांग, सुवर्ण पादुका कुठे आहेत? तूच गायब केल्यास ना पादुका?" तेव्हा राकेश म्हणत असतो की "अहो मामी, असं काय करताय तुम्ही? तुम्ही इथे ईश्वरीजींवरती का आरोप करताय की त्यांनी पादुका गायब केल्यात म्हणून?" तेव्हा इथे वल्लरी म्हणते, "हो, कारण मला माहिती आहे तिनेच पादुका गायब केलेल्या आहेत. तिच्या वडिलांच्या खर्चासाठी, त्यांना ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपयांची गरज आहे आणि म्हणूनच तिने त्या पादुका चोरल्यात. बरोबर ना गं?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "नाही मामी, नाही, असं काही नाही आहे." तेव्हा इथे मामी म्हणतात की "सुवर्ण पादुका बघितल्यास आणि तुझे डोळे फिरले ना? तूच घेतल्यास ना त्या?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "मामी, हे काय बोलतेस तू? माझ्या बायकोवरती विनाकारण कसलेही खोटे आरोप करू नकोस, कळलं ना? आणि मामी, तुझी हिंमत कशी झाली गं मी सिंदूरबद्दल हे सगळं बोलायची? मी सिंदूर असं कधीही करणार नाही. माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे. तिने त्या पादुका चोरलेल्या नाही आहेत. त्या पादुका नक्की कोणी चोरल्यात ना, हे मी लवकरच शोधून काढेन." तेव्हा इथे आजी म्हणत असते, "चिंटू, अरे पादुका तिने नाही चोरल्या. पादुका गेल्या कुठे? आता काय करायचं आपण? स्वामी आता येतच असतील,
त्यांच्यासमोर आता जर ही बातमी आली की पादुका गायब आहेत, तर इतक्या वर्षानंतर मिळालेला आपला मान, तो मान एका मिनिटामध्ये धुळीस मिळायला लागणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, आजी असं काही होणार नाही आहे. सुवर्ण पादुका आणि तो चोरणारा चोर दोन्हीसुद्धा सापडतील. फक्त मला थोडासा वेळ दे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आजी, गुरुजी इथे येईपर्यंत, स्वामी इथे पोहोचेपर्यंत सुवर्ण पादुका आपल्याला मिळालेल्या असतील. तुम्ही प्लीज धीर सोडू नका. तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकत्र येऊन पादुका शोधणार असतात.